कर्जत तालुक्यामधील शेतकऱ्यांना इतर खते व युरिया ज्या सरकारच्या नियमाप्रमाणे मिळण्यासाठी आज कर्जत कृषी ऑफिसला अधिकाऱ्यांसमोर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते। हे 100% योग्य आहे। मला सुद्धा नंतर त्यांनी फोन केला होता, आपल्याला कृषी अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे, पण मी वेळेअभावी तिथं मला जाता आलं नाही। माझ्या मागे भरपूर कामं असतात, त्याच्यामध्ये मी गेलो नाही। पण त्यांच्याकडून एक चुकलं, राष्ट्रवादीच्या पत्रकाराला तुम्ही बातमी दिली, त्याला बातमी द्यायला नको होती। त्याच्यामुळे काही अडचण नाही, दिली पण तुम्ही हे आंदोलन केले हे 100% बरोबर आहे। शेतकऱ्यांच्या बाजूने कोणतेही आंदोलन केले पाहिजे असं मी जाहीर सांगतो। आणि माझा तुम्हाला आजच्या आंदोलनाला 100% पाठिंबा आहे। त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच आंदोलकांचं म्हणणं आहे, सरकारी विरा देते, इतर खते देतात, पण एक कृषी दुकानदार शेतकऱ्यांना लुटायचा कार्यक्रम करतात। युरिया मागं काहीतरी देतात, युरिया 270 रुपये युरिया, त्याच्या मागं 500 रुपये एक बॅग द्यायची, हे योग्य नाही। इतर खात्यामागं एखादं जास्त किमतीचे वस्तू द्यायची, हे अजिबात शेतकऱ्यांसाठी योग्य नाही। या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले हे 100% बरोबर आहे असं मी परत सांगतो। दुसरा मुद्दा असा, कर्जत तालुक्यामधील आज शेतकऱ्यांचा ऊस तोडून गेला आहे। मग प्रत्येक कारखान्याचे वेगळे भाव का? ऊस तोडून गेल्यानंतर जेवढ्याच्या टायमाला त्यांना मागं 1 किलो काही साखर देतात, काही एक दाणा साखर देत नाहीत। मग जे साखर देतात त्यांना का परवडतं? 33 आज पाटणच्या कारखान्याने 3300 भाव काढला आहे, त्यांना परवडतं। मग आपल्या अंबालिका ते हिरडगाव आहे, इथं खालतं जामखेड म्हणजे काय कारखाना मला माहीत नाही, तिथं कारखाना आहे, पण तुम्ही त्यांना परवडतं, तुम्हाला का परवडत नाही? त्याच्यामुळे तुम्ही सर्वच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसू लागले आहेत। मी बी शेतकरी, मी काय बाडा मारून मी शेतकरीच आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जो पाटस कारखाना भाव काढेल त्याच्या भावाप्रमाणे सगळ्यांनी शेतकऱ्यांना भाव द्यावा असे मी कारखाना चालक यांना सांगतो। विनंती नाही, तुम्हाला जेवढं शेतकऱ्यांना लुटायचे ना तुम्ही तेवढं लुटू शकता, तुमचं अजिबात चांगलं होणार नाही। शेतकरी आज सुखाची झोप खातो, तुम्हाला झोप आहे का? तुमचे 8-10 कारखानं तुमच्या मराचं कर्ज असेल काय मारत मला माहीत नाही, पण तुम्हाला सुखाची झोप नाही। शेतकऱ्यांचा 1 एकर 2 एकर 10 एकर 5 एकर ऊस गेला असेल, पण तो शेतकरी सुखाने जगत आहे, पण तुम्हाला सुखाने कधीच झोप येत नाही। त्याच्यामुळे आज कृषी ऑफिसमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीने आंदोलन केले आहे, ते 100% योग्य आहे। दुकानदार शेतकऱ्यांना का लुटतात? आता त्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना पाठिंबा देणं माझं कामच आहे। इथून मागं सर्व मी एकट्याने आंदोलन केले होते, आज या सर्वांनी मिळून कृषी ऑफिसला आंदोलन केले, त्यांचे मी हात जोडून आभार मानतो। हाताला ऊस आहे, आता इथं ऊस आहे, त्याच्यामुळे मी कारखानदाराला सांगतो, या ऊसावाल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव द्या। तर मला मी एक बातमी बघितली होती, सरकारचा भाव 3,550 असं मी कुठेतरी ऐकली होती, पण ती माझ्या नेमकं लक्षात नाही। मग तुम्हाला सरकार नियमाप्रमाणे भाव का देता येत नाही? काय तुम्हाला लुटा, तुमचं कधीच चांगलं होणार नाही। सत्यमेव जयते। जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, रामकृष्ण। बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार।